आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती रेसिपी म्हणजे चायनीज स्टॉलवर मिळणारे चिकन सूप कसे बनवायचे ते बघणार आहोत आपण घरच्या घरी। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कढई घेतलेली आहे। यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकूयात। यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात टाकायची आहे। ते छान असे आपण फ्राय करून घेणार आहोत अगोदर। इथे मी रेडीमेड आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। ही 1 चमचा पण आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। तुम्हाला जेवढं सूप बनवायचं असेल त्याच्या प्रमाणात तुम्ही पाणी घेऊ शकता। इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेला आहे। 1 चमचा सोया सॉस घ्यायचा आहे। जर तुमचा डार्क सोया सॉस असेल तर तुम्ही 1 चमचा घेऊ शकता आणि जर तुमचा लाईट सोया सॉस असेल तर तुम्ही 2 चमचे घेतला तरीही चालेल। 1 चमचे शेजवान चटणी आणि ही ब्लॅक पेपर पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा, म्हणजेच काळी मिरीपूड। हा थोडासा मी अजिनोमोटो घेतलेला आहे, म्हणजे चायनीज सॉल्ट घेतलेला आहे। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे चटणी। ही आपल्या घरातली लाल तिखट असेल ती घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही ते ग्रीन चिली सॉस टाकला तरीही चालेल। आता हे छान असं आपण सगळे मसाले उकळून देणार आहोत, जेणेकरून सूपला छान अशी आपली चव लागेल। आता इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। या कॉर्नफ्लोअरचं प्रमाण हे तुमच्या सूपवर अवलंबून असेल, कारण जर तुम्हाला जास्त घट्ट सूप बनवायचं असेल तर तुम्ही ते 2 चमचे घेतलं तरी चालेल आणि जर तुम्हाला पातळ सूप बनवायचं असेल तर तुम्ही 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलं तरीही चालेल। आता हे छान असं पण शिजून द्यायचं आहे 2 ते 3 मिनिटे, जेणेकरून कॉर्नफ्लोअर आपलं घट्ट होईल। 1 फेटलेला अंडा घेतलेला आहे, त्यात आपण यामध्ये घालायचं आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचे बारीक असे तुकडे होतील अंड्याचे। आणि ही आता परत 2 मिनिटे आपण शिजवून घेणार आहोत, म्हणजेच उकळून घ्यायचं आहे। आता हे सूप आपलं इतकं पातळ झालेलं आहे। आता आपण यापेक्षा अजून घट्ट करून घेणार आहोत, जेणेकरून छान अशी आपली टेस्ट लागेल। सो आता हे परत 1 चमच्याचं मी कॉर्नफ्लोअर बनवलेला आहे, म्हणजे कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवलेली आहे, ते आता आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे। हे मी चिकन 65 चे पीसेस घेतलेले आहेत। हे चिकन 65 कसे बनवायचे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यातून तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे चिकन 65 बनवू शकता। कारण ही खूप सोपी रेसिपी आहे। आपल्या चिकन 65 पासून आपण ही चिकन म्हणजे चायनीज सूप बनवणार आहोत। आता हे छान असं आपण शिजवून द्यायचं आहे, जेणेकरून जे चिकन 65 चं वरचं जे पिठाचं लेयर असतं ते छान असं मऊ तयार होईल। आता हे 2 ते 3 मिनिटे आपण असंच उकळून देणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला मराठीमध्ये समजत नसेल, तुमची मदर टंग इंग्लिश असेल, सो याचं इंग्लिश व्हर्जनही अपलोड केलेलं आहे, त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्यातून तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपलं चायनीज स्टॉलवरचं चिकन सूप तयार झालेलं आहे। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।